नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील 21वा अध्याय. हा अध्याय पठन केल्याने किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होऊन अधिक मासाचे पुण्यफळे आपल्याला अधिक पटीने प्राप्त होत असते. त्यामुळे आपल्याला व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 21वा. श्री पुरुषोत्तम पूजाविधी आणि प्रार्थना. श्री गणेशाय नम. आदि वंदिला महागणपती, मग नमिली शारदा सरस्वती. सद्गुरूचे चरणी मिठी घातली भक्ती भावाने. गणेश सरस्वती सद्गुरू यांचा करू प्रेम आदरू. नित्य त्याते नमस्कारू कृपा दृष्टी पहावया. असो आता मागील सूत्र निवेदन, पुढील वृत्तांत करीतो कथन. एकाग्रचित्त श्रवणाशी सादर व्हा. वाल्मिकी ऋषी सांगती, दृढ धन्वयाशी सांगती. पूजाविधी कैसे पूजावे पुरुषोत्तमाशी, ते आता ऐकावे सर्वही. पूजा विधान शास्त्रोक्त, राधे सहित श्याम सुंदर. याची प्रतिमा असावी सुंदर, करून या उचित मंत्र उच्चार. प्राण प्रतिष्ठा करावी, दक्षिण कराची अंगुळे लावावी. देवाच्या हृदयस्थळी मंत्र जपावा त्या काळी, प्राण प्रतिष्ठेचा असे. प्राण प्रतिष्ठुंतु मंत्र उच्चारू, शुद्ध हेतू करिता जाण. प्राणशक्ती त्वरितो मूर्ती माझी, संचरे पै पहा. अस्य देवस्य संख्याय आदि मंत्र म्हणावे. पूजा विधाने करावे, विप्रप्ते शास्त्रोक्त. प्राणप्रतिष्ठा ती करावी, करू आदरे घ्यावे. करून नेत्र प्रक्षालन, डोळ्यास पाणी लावून. नमावे हरी सप्रेमे, प्राणप्रतिष्ठा केल्यावरी. स्मरावा अंतरी श्रीहरी, मूर्ती झाले सचेतन खरी. विश्वास मने धरावा, श्यामल सुंदर तनु पाहता. साजरी अर्धावरती असे बासरी, मोर पिसांचा मुकुट डोईवरी. ऐसा हरीचे ध्यान करावे अंतकरणात, सोबत त्यांच्या राधा सुंदर. जी भक्तीचे रूप निरंतर, भक्त भगवंत ऐक्य परखून. ती जाणावी तत्वता, हात जोडून करी प्रार्थना. यावे देवा पूजा स्वीकारण्या, अक्षदा वाहुनी हरिचरणा करावे आव्हान. देश कालाचा करुणी उच्चार, संकल्पनाचे जल हातावर. वाहुनी पूजा सोडोपचारे करावी भक्तिभावाने. देवा माझ्या हृदयासन दिले बसाया कारण, ते तुम्ही मान्य करुणी बसा म्हणावे हृदयासनी. भक्ती गंगेचे जल भरुनी, आणले तुमच्या स्नाना लागुनी. स्वीकार करावा प्रेमाने, त्याचा तुम्ही भगवंता. दूध दही मध साखर, शर्करा आणि घृताची धार. घालितो हळू अंगावर, पंचामृत स्नानाते. तदनंतर उष्ण शीतल, सुगंधित ते स्नान जल. घालितो अंग करा नितळ, नूतन वस्त्रे परिधान कराया. वस्त्रे लेऊनी अंगावरती, बसा भाऊ आसनावरती. गंध लावतो माथ्यावरती, घालितो तुम्हा पुष्पहार गळा. एक एक नामाचा करुणी उच्चार, प्रत्यंग पूजा करावी सुंदर. सर्वांग पूजेनंतर, अर्पावे तुळशी दलाशी. तुलसी पूजा हरीची करिता, एक एक दल चरणी वाहता. संतोष होय हरीच्या चित्ता, सुखावे हरीस आनंदे. धूप दीप निरांजने, भावे करिता ओवाळन सद्भावे. प्रसन्न होय चक्रपाणी, सादर भक्ती भावाने. प्रदक्षिणा अनेक प्रार्थना, करावी ती मधुसूदना. भक्तीने तांबूल आणि दक्षिणा, हरिचरणी अर्पावी. राधे सहित देवादिदेव, वैकुंठाचा रमा माधव. आठवावा पार्वती महादेव, एकाच रूपी पूजावे. शुद्ध निर्मळ भक्ती भावाचा, भुकेला देव असे भक्तीचा. भाव पाहतो अंतरीचा, जो शुद्ध असावा निरंतर. हात जोडून करावी प्रार्थना, मज न कळे आव्हान. विधी नाना यथामती केली पूजनात, त्याची प्रभू स्वीकारावे. कुणी जरी या पूजनात असेल उणीवा अपराध, तरी ते क्षम्य मानित अपराध पोटी घालावा. भक्ताजवळ येतो भक्तिभावे, उभय कर जोडून नमस्कारावे. म्हणावे देवा तू सर्वेश्वर, सर्व साक्षी सर्व आत्मा. तुला माझी नम्र विनवणी, पूजा माझी स्वीकारुनी. मंत्रतंत्र उच्चारुनी, असे जरी का अशुद्धता. परी तो भक्त वत्सला, अपराध घालीशी पोठाला. शरणागताला तुला लळा, हे तर मी जाणत असे. यथाशक्ती यथामथी, तुला पूजिले कमलापती. स्वीकारुनी सेवा ती, घेई मोठ्या मनाने. जरी माझ्या
या पूजनात न्यून तरी ते करून घेई पूर्ण. मनी मी धरले तुमचे पाय आता रक्षी शरणागता. भक्तिभावे या परी अधिक मासित श्रीहरी पूजावा नित्य यावरी भाव पूजा करोनिया. तयाशी करावी नम्र प्रार्थना तोडी बापा भवबंधना. जन्मवरण नको पुन्हा नको तो गर्भवास. 184 फेरे फिरलो नाना योनीत जन्म पावलो. जन्मलो मेलो परी नाठवे तुझकडे. तरी तू फिरूनी मजला हा नर जन्म आहे दिजला. तो साधके लावूनी भला येईन तुझ्या चरणासी. ही अवघी प्रपंचीय माया भूले घालती जीवा. माया पाश तो तोडाया तूच समर्थ एकीची. त्या मायेच्या गुंत्यातून सोडवू नको तू तुझ्या विना अन्य नाही कोणी करणार. कळले आता हे मला आलो तुझ्या चरणापासी. तू तारावे का आम्हाशी संधी हे अधिक मासाची. तव कृपेची आगळी जरी वाटे माझ्या चित्तास. स्मरावे मी तुझ भगवंता तरी साह्य तुझे आता होणे लागे मज प्रती. कारण तुझ्या इच्छेविना येथे न हाले झाडाचे पानही. तेथ माझे स्थिर मन कैसे राहील श्रीचरणी. वाल्मिकी सांगते त्यानुप्रास येणे प्रमाणे अधिक मास. येता पुरुषोत्तम पूजेस आचरावे तू पा. तरी तुझी भोगशक्ती सरेल मागे जागेल विरक्ती. विरक्ती उपजे भक्तीस भेटे भगवंत. पुरुषोत्तम मासाची ही पूजा जे तू करशील राजा. ती करुणी अधोक्षका आपल्यास करावे वश. तेच या अधिक मासात घृत दीप करावा प्रज्वलित. दीपासवे करावा मनात प्रकाश पसरे ज्ञानाचा. नित्य काही पोती ग्रंथ आदरे वाचावा या मासात. तीर्थक्षेत्री ते देवदर्शन जावे अवश्य घ्यावया. करता ज्याचे नामस्मरण तुटे जीवाचे बहुबंधन. अपूर्ण ते होई पूर्ण नारायणाच्या कृपेने. बहुभाग्य या भरतखंडात ज्या जीवा मिळता हा जन्म तो ईश्वर उपासकेचे मुक्त होत असे हरिकृपे. इथे ब्रह्मद नारद पुराणीचा पुरुषोत्तम पूजा विधानाचा अधिक मास महात्म्याचा पूर्ण येथे अध्याय झाला. अरुण विनवणी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस. 21वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पितो. इथे श्री ब्रह्मद नारद पुराणे अधिक मास महात्मे पुरुषोत्तम पूजा विधी निरुपम नाम. इथे अधिक मास महात्म्याचा 21वा अध्याय पूर्ण झाला. आता या अध्यायाचा आपल्याला मराठी भावार्थ काय आहे तो जाणून घ्यायचा आहे. श्री अधिक मास महात्मे अध्याय 21वा मराठीमध्ये भावार्थ जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नारायण पुरुषोत्तम पूजा विधान सांगतात. अधिक महात्म्य 21व्या अध्यायामध्ये नारायण ऋषी नारदास सांगतात की हे वाल्मिकी ऋषींनी राजाचे अधिक मासात पुरुषोत्तम पूजेला जो विधी सांगितला आहे तो काय तो ऐक. या अधिक मासात चौरंग अथवा पाटावर श्रीहरीची राधेसहित मूर्ती योग्य त्या प्राण प्रतिष्ठेने मंत्र म्हणून प्रस्थापित करावी किंवा प्रतिष्ठापित करावी. त्या मूर्तीत प्राणत्व किंवा अधिष्ठित झाले आहे असे समजावे. देवाच्या डोळ्यास तुळशीच्या पाण्याने आणि पाणी लावावे आणि नेत्र प्रक्षापन करावे. अशी प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती ही सचेतन झाली आहे असा विश्वास मनी धरावा. हात जोडून देवास पूजेसाठी आव्हान करावे. देवास स्नान घालून देवाचे अंग पुसून गंध अक्षता फुलं लावावी अर्पण करावी. देवास वस्त्र नेसून कपाळी गंध लावून त्यास प्रार्थनापूर्वक प्रार्थना करावी. त्यांना आसनावरती स्थापन करावे. देवाच्या नावाचा उच्चार करून त्यास हार फुले व्हावीत. मग धूप दीप नैवेद्य अर्पण करावा. हात जोडून प्रार्थना करावी की हे देवा मी तुझी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केलेली आहे. पूजा कशी करायची ते मी जाणत नव्हतो तरी पण माझ्याकडून तू वेडी वाकडी सेवा मी केलेली आहे. तू ती गोड मानून घे. जरी या पूजेत काही त्रुटी राहिली असेल तरी तू मला क्षमा प्रार्थना करावी. देवा 184 फेरे फिरत मी या मनुष्य जन्मात आलो आहे. तू मला या प्रपंचाची भुली तोडायला मदत केली. हे मायेचे पास तोडण्यास तू मला एकटा समर्थ आहेस. मी तुझ्या चरणाशी शरण आलो आहे. तू माझा उद्धार कर. कारण तुझ्या इच्छेशिवाय या जगात काहीही घडत नाही. म्हणजे तुझ्या इच्छेशिवाय या जगात झाडाचे पान सुद्धा हलत नाही. असे
तो सांगत असतो. वाल्मिकी राजा सांगतात की पुढे येणाऱ्या अधिक मासात त्या श्रीहरीची पूजा कर, भक्ती कर, घरात आणि मनात दीप लाव आणि दीपदानाने तुझे कल्याण हे नक्कीच होईल. या मासात देवापाशी अखंड दीप लावावा, या ग्रंथाचे व पोथीचे वाचन करावे, तीर्थस्थान करावे, देवदर्शन करावे असे ते सांगत असतात. इथेच ब्रह्मत नारद पुराणीचा पुरुषोत्तम पूजा विधानाचा अधिक मास महात्म्यांचा 21वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मी तुमची खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कुठून पाहतात तेही मला लिहायला विसरू नका.